नमस्कार मित्रांनो, एक चर्चा उद्याच्या मैदानाची. सगळ्यांचा अंदाज उद्या खरा ठरेल का? उद्या प्रत्येकजण टॉपच्याच पायऱ्यात आहे. बकासूर उद्या टॉपच्या पायऱ्यातच असेल. सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे बकासूरच्याच पायऱ्याची. काय होते, बकासूरचा पायरा सांगितला की लोक बोंबालतात. काय होते, बकासूरचा पायरा सांगतो हा म्हणजे नावं ठेवतात आपल्याला. शेवटी बैलामध्ये धमक आहे पळण्याची, त्याच्यामुळे पायरा सांगू अगर ना सांगू 12 वेळा हिंद केसरी आहे बकासूर. त्याच्यामुळे याच्या अगोदरसुद्धा लोक महिना अगोदर पायरा सांगायचे, तेव्हा काय होत नव्हतं. परंतु आता लोक म्हणतात की पायरा सांगितलं की 80% बकासूरचा पराभव होतो, असं होतं. तसं काय नसतं मित्रांनो. नंदी पळावा लागतो, नंदीमध्ये धमक आहे आणि बकासूर पळतो त्याचा काही विषय नाही आहेत. आणि काय वाटते उद्या सगळेजण टॉपचे आहेत. उद्या लखन आहे, घोटचा सर्जा आहे, चिक्क्या आहे, अजित शेट्यांचा, विठ्ठलांचा घरचा साज असेल, परत घोटचा सर्जा तर आहेच. 11 सगळे आहेत ते 11 नंदी, 11 नावाचे नंदी जे आहेत सगळे आहेत. कंदूरचा राजा आहे, घरणिकीचा राजा आहे, सातारा एक्सप्रेस बलमा आहे. अशा अनेक नामांकित नंदी उद्या आपल्याला मैदानामध्ये पाळताना दिसणार आहेत. पैरे सांगितलेत मी, जाऊन बघा कोणाविद्येला असतील. उद्या काय वाटते, कोण असू शकतो बकासूरचा पायरा? काळ्या मातीचा नंदी पाहिजे बकासूरसोबत पळणारा. काय होते, काळ्या मातीचं रानामध्ये थोडंसं गाडी फसते असं वाटते मला. कारण की बऱ्याचदा असं झालं आहे सुद्धा, गाडी फसलेली वेळा. उद्याचं मैदान एक मोठं नामांकित मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये काय वाटते मित्रांनो, कोण करू शकतो एक नंबर उद्याच्या मैदानामध्ये? कधीच कोणी म्हणायचं नाही की मी टॉपच्या पायऱ्यांमध्ये आहे आणि मी एक नंबर करू शकतो. मित्रांनो, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, इथे काही घडू शकतं. कुठलाही नंदी बाजी मारू शकतो. ज्याला आपण कमी लेखले तोसुद्धा बाजी मारू शकतो. छोटी नंदी पाळणारे आहेत, कधी कोणाचा नंदी पळेल, कधी कोणाच्या म्हणजे नशिबी गुलाल लिहिला आहे हे सांगू शकत नाही. परंतु उद्या मला वाटते बकासूरसोबत काळ्या मातीचा नंदी पाळणार असावा की जेणेकरून तो चांगली गाडी पळावी बकासूरची. आता पायरा मी सांगत नाही बकासूरचा, पण मला वाटते काळ्या मातीला बकासूरसोबत पाळणारा नंदी म्हणजे गहाणकरांचा बाबी आहे बघा. तुम्हाला माहिती आहे, तो एक चांगला नंदी पळतो आणि बकासूरसोबत तो कायम गुलालामध्ये असतोच. आणि मला वाटते की तो एक चांगला पळेल बकासूरसोबत उद्याच्या मैदानामध्ये बाब्या. कारण की दोन्ही खांदी पळतो हा बाब्या, ताकद पण आहे त्याच्याकडे आणि काळ्या मातीला त्याला स्पीड पण आहे. खास झप्पा टाकतो, ओढतो गाडी बाब्या. बकासूर पळतोच, परंतु बकासूरसोबत काळ्या मातीला चांगला पाळणारा बैल पाहिजे बकासूरसोबत. अशा गाडीला अशा मोकळ्या रानामध्ये बकासूर ओढत नेतोच त्याला, परंतु काळ्या मातीत कस लागतो पणाला मित्रांनो. गाडीचं चाक जे आहे ते खाली जमिनीमध्ये जातं, ताकद लागते आणि त्यात ऑलरेडी बकासूरवर गाडी बांधलेली असते, त्यामुळे कसा वाढणार आहे बकासूर तरी. त्याच्यामुळं बकासूरसोबत मला वाटते बाब्याच एक चांगला पायरा असेल, असाही पाहिजे. जर बाब्या नाही नसला तर मग कोण असेल? जर बाब्या नसला तर बकासूरसोबत चांगला काळ्या मातीचा जर नंदी बघायला गेलं तर मला तर तेवढाच वाटतोय, बाब्याच वाटतोय मला. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आणि जर बाब्या नाही पळाला बकासूरसोबत तर कोण पळू शकतो बकासूरसोबत? ते एक विचार करण्याचा गोष्ट आहे. आता मी सुद्धा सकाळी सांगितलं सचिन चिक्क्या या दोघांच्या मधील असू शकतो पायरा, परंतु सचिन आणि भुंगा ही जोडी पाळणार आहे. चिक्क्या कदाचित एक टपच्याच पायऱ्यात आहे. मग आता कोणी सांगितले की नवनाथ जगदाळे यांचा लक्ष असेल, मला नाही वाटत ते लक्ष असेल म्हणून. कराडाचा सर्जा असेल, तो सुद्धा असू शकेल मित्रांनो, बघूया. परंतु बघूया, शेवटी अंदाज आहे तो कोणाचा खरा ठरतो हे मैदानामध्येच कळेल. उद्या जातोय मैदानात मी, बकासूरचा पायरा मैदानातच कळेल. पण मला वाटते की जर बकासूरसोबत जर काळ्या मातीच्या रानामध्ये जर
आत्ता सध्या चालू सीझनला बाब्याच पळतोय, बघूया काय होतं.